नमस्कार, मी नोवेल सालवे, क्रांतिकारी विचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण आता पाहत आहोत उल्हासनगर येथील बातमी. उल्हासनगर महानगरपालिका हा एक वेगळा नगरपालिका आहे, कारण या शहराची एक वेगळी ओळख आहे. महाराष्ट्रामध्ये उल्हासनगर एकमेव असं शहर आहे ज्याला व्यापाऱ्यांचं शहर म्हणलं जातं आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात श्रीमंत शहर उल्हासनगर शहराला बनलं जातं. मुळात आता उल्हासनगर महानगरपालिकेचं नियोजन शून्य कारभारामुळे इथली जनता हैराण झाली आहे. हल्लीच नागरिकांचं म्हणणं असं आहे की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये अनेक वेळ रस्त्यांचे कामं झालेले आहेत, त्याच्यामुळं करोडो रुपये खर्च होत आहे. हे जनतेचे पैसे आहेत, तो महानगरपालिका प्रशासनाच्या शून्य नियोजनामुळे खर्च होत आहे. 2-2.5 वर्षामध्ये अनेक वेळा कॉन्क्रीट रस्ता बनवण्यात आला. पहिला चांगला रस्ता होता, त्याला खोदून परत कॉन्क्रीट रस्ता बनवण्यात आला. त्यानंतर पुन्हा तोच रस्ता तोडून पुन्हा कॉन्क्रीट रस्ता बनवण्यात आला. असं अनेक विभागाचे रस्ते बनवण्यात आले. याच्यासाठी लागणारा पैसा हा सर्वसामान्य जनतेचा असून याची काळजी महानगरपालिका प्रशासनाने घ्यायला पाहिजे, अशी एकंदरीत नागरिकांची भावना आहे.